हॅलो, आपली पॉडकास्टची सिरीज आईनं न सांगितलेल्या गोष्टी याच्या दुसऱ्या भागाला आपण आज सुरुवात करणार आहोत. आपण असं खूपदा ऐकतो की एखादी मुलगी किंवा स्त्री जर प्रगती करते तर तिच्या प्रगतीच्या आड दरवेळी मुलंच येतात. पण असं नाही होत. खूपदा असंही होतं की एखादी मुलगी जर प्रगती करते तर तिच्या प्रगतीच्या आड खूपदा मुली किंवा स्त्रियाच येतात. बरोबर आहे. अरे हो, पण ह्या गोष्टी आपल्या घरातूनच ह्याची सुरुवात होते, आपल्या आईकडून. मी कालच एक ॲड बघितली, त्यात एक मुलगी खूप थकून आली आणि तिचा पहिला नोकरीचा दिवस होता. तर तिची आई तिला विचारते की काय गं, कसा होता दिवस. तर मुलगी म्हणते, आई मी आज खूप थकले, खूप काम होतं, मला जेवायला काढ. तर आई प्लेटमध्ये एक चपाती देते आणि म्हणते काय की जाऊन तुझ्या भावाला दे. का तिने पहिले तिला दिलं नसतं का, की त्या दोघांनी एकत्र खाल्लं नसतं का? लेकिन ऐसा थोड़ी ना होता है. हमारे ऐसे इंडिया में अगर हम देखेंगे तो हम सब साथ में बैठ के खाते हैं. उसके अंदर हमारे मदर फादर हमारे सिबलिंग सब साथ में ही तो बैठ के खाते हैं ना, एक साथ. और हम सब भी तो एक साथ ही खाते हैं ना. कौन है जो पहले जेंट्स खाते फिर लेडीज खाते, किसके घर में होता है? आई डोंट थिंक सो होता है. आणि तुम्हाला माहितीये का, आपल्या इथे काही आईंचा असा समज आहे की मुलींनी भातुकलीच खेळली पाहिजे, तर क्रिकेट नाही. लेकिन अगर ऐसा सोचने जाए तो फिर हमारे इंडिया की देखो एक क्रिकेटर है मिताली राज. उसके तो पेरेंट्स ने उसको सपोर्ट किए थे. एंड पेरेंट्स में से भी कौन, उसके फादर और साथ में मदर ने भी उसे सपोर्ट की. फिर हम ऐसे कैसे बोल सकते हैं कि हाँ, औरत किसी को पीछे लाती है या मदर हमें पीछे लाते हैं. हमारे इंडिया में अब पता नहीं और कितने ऐसे मिताली राज होंगे जिनके फादर और मदर दोनों मिलकर उनसे सपोर्ट करते हो. पण मला काय वाटतंय, काही घरांमध्ये असं होतं की आईच मुलीला पाठी लेखत असते, पाठी करत असते किंवा डिमोटिवेट करत असते. काही वेळेला काय होतं की मुलीचं वजन जेव्हा जास्त असतं तर तेव्हा तिचं लग्न जुळायला प्रॉब्लेम होतो. तर आई त्या मुलीला काय म्हणते की जरा तू तुझं वजन कमी केलं असतं, स्वतःची काळजी घेतली असतीस तर यावेळेस तुला इतकी मुलगे बघायला लागले नसते. तर मला असं वाटतं की त्या आईने स्वतःच्या मुलीचा बॉडी टाईप समजून घेतला असता की आपल्याच बायोलॉजिकल एक आणि असं पण नाहीये की तिने मुद्दामून काय केलंय, ते नॅचरल आहे. तर ते आणि समजून एखादी घ्यायला मुलगी जर सावळी किंवा काळी असेल तर तिला पण म्हणतात ना की तिची आईच खूपदा म्हणते की हा तुला सांगत होते ना की रोज क्रीम लावत जा, हे लावत जा. आणि ती मूवी मधले एक सॉन्ग आहे का लाईन आहे, मला नक्की आठवत नाही. हम काले है तो क्या हुआ मोस्ट ऑफ टाइम असं होतं की आईने समजून घेतलं असतं मुलीला तर त्यांच्यातला बॉन्डिंग छान झालं असतं. और कुछ मदर्स ऐसे भी होते कि जो अपने इन लॉज में जाके बहुत सी प्रॉब्लम्स एंड डिफिकल्टीज फेस करते और उनकी डॉटर भी अगर वही उनके इन लॉज में जाके सेव करती है तो उनकी मदर उनको स्टैंड और उनका सपोर्ट लेने की बजाय उनको बोलती है कि तुम फेस करो क्योंकि हम भी ये सब फेस करके आ चुके हैं. सही है. ये मेंटालिटी हो गई है सारी औरतों की या वुमेन की कि सबको ही सहन करना पड़ता है. हमने किया, हमारे लास्ट जनरेशन ने भी किया तो तुमको भी करना पड़ेगा. नथिंग रॉन्ग, नथिंग गलत नहीं है, इट इज ओके. ये बहुत बुरी गलत सोच है एक्चुअली. पण आजकाल जसं की म्हटली की मुलीला सासरी जाऊन काही फेस करायला लागतं. पण अशाही केसेस आहेत की जिथे ऍक्च्युली मुलीला जेवढं माहेरी प्रेम मिळतं त्यापेक्षा जास्ती प्रेम मिळतं. आमच्याच बिल्डिंगमध्ये एक सासू सून आहेत, सुंदर जोडी आहे, एकमेकींना सपोर्ट करतात, कूल राहतात. जे काही अडेल भांडणं होतात पण लगेच मिटतातही. आणि जे काही कोणत्याही गोष्टी सुनेला सपोर्ट हवा असेल, सासूला सपोर्ट हवा असेल, एकमेकींना सपोर्ट करून खूप छान राहतात. आत्ताच एक पिक्चर आला मंगळागौर, त्या पिक्चर मध्ये पण दाखवलं ना अगदी त्या सासू सुनेचं नातं तसंच नातं आहे त्यांचं. पण खूप घरांमध्ये ना ह्याच्या अगदी विरुद्ध चित्र बघायला मिळतं की आमच्या शेजारीच एक काकी आहे, त्यांच्या मुलीचं आत्ताच लग्न झालंय. तर त्यांच्याही सुनेला एवढं काही जेवण वगैरे करता येत नाही. पण तिच्याकडून जर काही चूक झाली, छोटीशी का होईना, तर लगेच तिला टोमणे मारणार, म्हणजे चार चौघात तिच्याबद्दल गॉसिप करणार, हे चालूच असतं. आणि एखादी गोष्ट जर त्यांच्या मुलीला जर मिळाली ना तर त्यांना आनंद होतो. पण तीच गोष्ट जर तिच्या सुनेला मिळाली तर त्यांना लगेच म्हणजे मुलीसाठी सगळं छान हवं असतं पण ते सुनेला नाही द्यायला. आणि कधी कधी हे पण होतं ना, एक माझ्या मुलीचा नवरा म्हणजे नाही माझा जो जावई आहे तो माझ्या मुलीला हेल्प करतोय घरकाम मध्ये, तर खूप छान आहे आणि केलीच पाहिजे त्याची. आणि माझा मुलगा जर माझ्या सुनेला हेल्प करतोय तर काय गरज नाही, तिला कशाला आणलाय आपण घरात, तिला कामच करायला आणलंय मग तिला करू दे. ही मेंटॅलिटी पण चेंज व्हायला पाहिजे. आणि ती विमेन्स मध्ये असते ती फार म्हणजे वाईट गोष्ट आहे. जर ती विमेन दुसऱ्या विमेन बद्दल असं विचार करू लागल्या तर काय होणे वाले. पण प्रत्येक वेळी असंच नसतं की
की सासू सुनांमध्येच भांडणं होतात. तर मी असं पण बघितलंय 3 भावंड असतात, तर ते नीट राहत असतात, पण त्यांच्या ज्या बायका असतात त्यांच्यामध्ये भांडणं होतात कामावरून, लाईफस्टाईलवरून, त्यांच्या फॅशनवरून, हेअरस्टाईल, परत त्या कशा वागतायत, त्या कुठे जात आहेत, त्यातलीच जर एक नसेल तर तिच्यावरून बोलणार, कंपेअर करणार एकमेकींना, असं असतं खूप वेळा. जैसे घर वाले और रिलेटिव्स तो छोड़ो, बाहर के लोग भी जैसे कि नेबर्स वगैरह, वो लोग भी लड़कियों को डिमोटिवेट करने के लिए इतना ये कर रहे हैं, मतलब उनको इंडिपेंडेंट बनाने के लिए कोई इंकरेज नहीं करता है, बट सिर्फ सब पीछे खींच रहे हैं. मैंने एक शॉर्ट देखा था जिसमें एक लड़की सोलो ट्रिप पर जा रही थी एंड हर पेरेंट्स वर ओके कि वो जा रही, वो जाने दे रहे, मगर उनकी जो बाजू वाली थी नेबर आंटी, कोई रहते ना मिनी सीसीटीवी वही, तो उसने उसको पूछा कि बेटा तुम कहाँ पर जा रही हो, तो उसने बताया कि मैं सोलो ट्रिप पर जा रही हूँ. तो बोलते कि नहीं तुम इतनी इंडिपेंडेंट नहीं हो, तुम अकेली कैसे जा सकती हो. तो वो ये ऐसे वे में बोल रही थी कि घर पे सोलो बोलकर बाहर किसी के साथ जा रहे होंगे. तो ये उससे अच्छा नहीं लगा, तो उसने बोला कि आप ऐसा क्यों बोल रहे हैं, हम इंडिपेंडेंट है ऐसा वैसा. तो वो उनको यही समझा रही थी कि आप एक औरत हो, मैं एक औरत हूँ, अपने ही सेम जेंडर के अंदर अगर अंडरस्टैंडिंग रिलेशनशिप नहीं है तो मैं कैसे, मतलब हम कैसे एक्सपेक्ट कर सकते हैं कि कोई अलग जेंडर वाला हमें समझे. सही है, ये है, पर ऐसा नहीं है की अभी ये कंटिन्यू हो रहा है. जग बदलत आहे, म्हणजे लोकांचे विचार बदलत आहेत, मेंटॅलिटी बदलत आहेत. लोक असे पण विचार करतायत की नाही आहे तर आपण सपोर्ट करूया. आता माझ्याकडेच एक किस्सा आहे, म्हणजे आमच्याच घरातला आहे की 2 भाऊ आहेत आणि ते वेगवेगळे राहतात. पण आपल्याकडे कसं फेस्टिवल असलं, दिवाळी असली की आपण सगळे एकत्र येतो, मस्ती वगैरे करतो, गिफ्ट्स वगैरे आणतो. तर तसं दिवाळीत ते सगळे एकत्र येतात. पण तसं एक भाऊ चांगला कमवतो, त्याचं इन्कम छान आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या बायकोला साडी, दागिने वगैरे सगळं छान देतो. दिवाळीत आपण घेतोच ना नवीन कपडे. आणि त्यातलाच जो दुसरा भाऊ आहे त्याचं इन्कम एवढं नाही, म्हणजे घर चालवू शकतो एवढं बेसिक इन्कम आहे. सो तो त्याच्या बायकोला एवढं काही देऊ शकत नाही. मग त्याच्यामुळे मग जी मोठी जाऊ आहे ना, तिला माहिती आहे की ह्यांची कंडिशन काय आहे, सिच्युएशन काय आहे. मग ती मोठी म्हणून तिला गिफ्ट घेऊन जाते, तिच्यासाठी साडी, दागिने वगैरे, थोडं का होईना तिच्याने जेवढं पॉसिबल आहे ती तिच्यासाठी घेऊन जाते. म्हणजे ती समजून घेते ना तिची सिच्युएशन. मग हे बदलतंय, आपण असं म्हणू शकत नाही की अगदीच असंच आहे म्हणून. तर चेंज होतोय आणि तो झालाच पाहिजे. एक्झॅक्टली. मान्य चेंज होतोय, पण यावेळेला ना एक हे पॉझिटिव्ह वेने घ्यायच्याऐवजी निगेटिव्ह वेने घेतलं जातं की अरे शॉप करते, हिच्याकडे माझ्याकडे नाही आहे म्हणून बायका कशाही विचार करू शकतात कुठल्याही गोष्टी. बट इंटेन्शन इम्पॉर्टंट असतो. ते म्हणजे वी शुड अंडरस्टँड की समोरच्याचा इंटेन्शन चांगला पण असू शकतो आणि वे ऑफ थिंकिंग ही खूप बदलतं. आणि यही देखो ना, मतलब बाहर के लोग ही देखो कितने डिमोटिवेट करते हैं, उनकी मेंटालिटी, जैसे हमने बोला मेंटालिटी चेंज होनी चाहिए. तो अब वो आंटियों पे से ही मुझे याद आया कि उनकी मेंटालिटी क्या होती. एक एड फिल्म देखी थी मैंने जिसका जो फर्स्ट पार्ट था उसमें ऐसा बताया हुआ था कि एक बिल्डिंग में आंटी एक रहती है, फ्लैट था उनका, तो बालकनी में वो कपड़े सुखाने आती है, कपड़े सूखने डालते, तब बाहर से नीचे एक लड़की फैंसी कपड़ों में, अब ऑफकोर्स द जनरेशन इज चेंजिंग, तो फैंसी कपड़ों में एकदम मॉडर्न कपड़ों में जा रही होती है. तो वहाँ पर कुछ लड़के हैं जो बाइक पे बैठे गप्पे लड़ा रहे, जो कुछ भी करे. जैसे ही वो लड़की वहाँ से पास होती है, सारे के सारे उसको एकदम स्टेयरिंग नजर से देखने लगते एकदम ऐसे. और वो आंटी ऊपर से ऑब्जर्व कर रही है. अब वो लड़की जब जा रही है, जब देखते हैं कि कोई लड़की हमें इस तरीके से घूर रही है, तो अनकंफर्टेबली सहम से वो लड़की बाजू से पास होने की कोशिश कर रही है. अब ये आंटी सब देख रही है, वो बड़ी है, उनका क्या फर्ज बनता था कि वो उनको बताए या लड़कों को समझाए या वो लड़की को कॉन्फिडेंस में लाए. नहीं, व्हाट शी कमेंटेड, ये ऐसे कपड़े पहनेगी तो ऐसे ही होगा ना. असं जनरली. पण अशा वेळी जर त्या काकींने त्या मुलांना जर बोट दाखवलं असतं आणि म्हणाले असते काय तुमचं काय चाललंय, इथे काय करताय, तर ती मुलगी बिनधास्तपणे गेली असती. असं वाटतंय की बिनधास्तपणे राहू शकली असती जिकडे. तेच. आणि त्या मुलांना पण कळलं होत असेल तर प्रत्येक स्त्रीने स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण स्टँड घ्यायला शिकलो तर प्रत्येक स्त्री जर स्त्री सोबत असेल तरी तिला एक आत्मविश्वास राहील की या आपल्या सोबत आहेत आणि कोणी समोर आलं तरी आम्ही दोघी मिळून लढू शकतो. आणि त्या मुलांना पण कळेल की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. आणि कोण आहे जे आपल्याला बोट दाखवून सांगू शकते की हे तुम्ही चुकीचं करताय. अँड दॅट इज, अगर जे फीमेल ही फीमेल का सपोर्ट करेगी, दैट वुड बी अ बेटर एग्जाम्पल फॉर द सोसाइटी. लेकिन रिलेटिव के अलावा अपने फ्रेंड सर्कल में भी है ना, कोई फ्रेंड्स जलस भी होते. फॉर एग्जांपल एक लड़की ने करिकुलर एक्टिविटीज में पार्टिसिपेट किया, उसको नोट्स चाहिए रहता, तो एक लड़की जलस होके ना उसको नोट्स रॉन्ग भी देती है. हाँ, ऐसा होता है, बट काफी टाइम ऐसा भी होता है, कोई अच्छे फ्रेंड्स भी होते हैं जो लोग उनको एनकरेज
आगे बढ़ो, बाकी के जो नोट्स हम प्रोवाइड कर सकते हैं। बहुत अदरवाइज जेलसी होती है कि ये मेरे से आगे कैसे गई, मेरे को जाना है, ऐसे होता ही है। और जेलसी की वजह से क्राइम्स, नेग्लेक्टिंग क्राइम्स कितने होते हैं। बहुत से Drugs, लड़कियां ऐसी भी होती है कि अगर एक लड़की है जो किसी लड़की को पसंद करती है और वो जो लड़का है वो किसी और लड़की को अटेंशन दे रहा है, हर किसी की अलग चॉइस होती है, तो वो लड़की जो है वो उस लड़की से जेलस होती है और फिर वो उसको बहुत हार्म करती है। जैसे इससे रिलेटेड है ना, मैंने एक कंटेंट देखी थी, मतलब एक लड़की है जो बहुत ज़्यादा इंटेलिजेंट है एंड उसके साथ क्या होता है, वो अपने क्लास मतलब सारे क्लास के साथ एक उसके पिकनिक पे जाती है, कुछ दिन के पिकनिक के लिए। वहाँ पर उसकी बाथरूम में एक गलत वीडियो बनती है एंड वो वीडियो वायरल हो जाती है, जिससे उसके कॉलेज में भी उसकी बदनामी होती है, प्लस उसके गांव में, एक छोटे से गांव से बिलोंग करने वाली लड़की, उसके गांव में उसकी बदनामी होती है। ये सब वो सहन ना करते हुए सुसाइड करती है एंड जब आगे इन्वेस्टिगेशन होती है तो पता चलता है उसी की क्लास फेलो, उसी की क्लासमेट और उसी की बेस्ट फ्रेंड, उसने ही ये वीडियो बनाई थी। और सिर्फ वजह क्या थी कि वो उस लड़के को पसंद करती थी जो लड़का उस लड़की को अटेंशन दे रहा था। आणि अटेंशन, सिर्फ अटेंशन। लड़के कम है क्या इंडिया में? आणि मग खूपदा मुलींची बदनामी करणं हे चालू होतं यातूनच. हाँ, आणि मागे खींचण्याचे पण हे मार्ग असतात. लाइक अगर कोई बहुत अकेडमिक्स में अच्छा है तो उसको पीछे खींचो, उसको गलत आदतें लगाओ, ड्रग्स दो, उसको ड्रग्स एडिक्ट बनाओ, रैगिंग करो, रैगिंग करो, यही सब होता है। क्राइम से। और यही क्यों बोलने हैं, सिर्फ फ्रेंड्स में हम लड़कियां खुद एक्सेप्ट नहीं करती। पहली बात कि कोई लड़की अच्छी हो सकती है, जैसे उस दिन ही मैंने एक शॉर्ट फिल्म देखा था, उसमें बताया गया है कि एक लड़की है जो बॉस है पूरे मतलब ऑफिस की। अब बहुत सारी जगह पर होता है, मैनेजर्स होते हैं, बॉस होती है, तो वो लड़की बॉस होती है। अब उसके अंडर मेन एज वेल एज वुमेन सब काम करते हैं। तो उनकी एक मीटिंग होती है जहाँ पर वो उनको एक प्रोजेक्ट करके लाने बोलती है। अब उन्होंने उनके तरीके से किया जो कि उस लड़की को यानी उस बॉस को पसंद नहीं आया, सो शी हैज द राइट टू डिनाई दैट कि मुझे नहीं पसंद आया, डू इट माई वे, डू इट सम अदर वे, व्हाटएवर। तो जैसे ही वो रिजेक्ट करती है और वो रूम से कैबिन से बाहर चली जाती है, तो वो एम्प्लॉय इंक्लूडिंग द गर्ल्स, अगर कोई मेल ये कहता कि भाई इसको करने नहीं आता तो एक बेनिफिट ऑफ डाउट दे सकते थे कि भाई ही इज अ मैन, ही कैन नॉट अंडरस्टैंड द कैपेबिलिटी। बट अ वुमेन, एक लड़की उसकी एम्प्लॉय, वो कहती है कि अरे इसको तो काम ही नहीं करना आता, शी डजंट डिजर्व इट। हाउ? यू आर नॉट इंसल्टिंग हर, आप अपने आप को, यू आर इंसल्टिंग आवरसेल्व्स। सही है, सही है। Important असंच होतं की एक मुलगी मुलीची पुढे जाणारी प्रगती थांबवते. आणि ती कपाबल नसती तर ती त्या पोझिशनला नसती ना. ऍक्च्युली ना, म्हणजे ती केपेबल आहे, पण तुम्ही हे करताय की नाही, फिमेल्स लिडरशिप क्वालिटी नाही ठेवत, ते अशाच असतात. तुम्ही स्त्री असून जर हे सांगताय, दॅट मीन्स तुम्ही स्वतःला ते सांगताय की तुम्ही कॅपेबल नाही आहात त्या पोझिशनवर हे करण्याचं. कंपॅरिझन त्यांचं एक मेंटॅलिटी अशी आहे की मुलींनी लिडरशिप घेऊ नये, मुलांनीच घ्यावी. एग्जैक्टली, एक मतलब एक सोच ही बन चुकी है कि नहीं, हम लड़कियां नहीं कर सकती, ये थोड़ी हमारा काम है, हमें गाइड करने का काम लड़कों का है, ते ते आहेच. लड़कियां ही बनाती है। आपण लास्ट पॉडकास्ट मध्येच असं डिस्कशन केलं की बॉईज गर्ल्स ना किंवा विमेनना मागे खेचतात कसे मेन, पण हे जेवढं खरं आहे तेवढंच हेही खरं आहे की मुली सुद्धा मुलींची ग्रोथ थांबवतात, विमेनची ग्रोथ थांबवतात, जसं आपण आता डिस्कस केलं. मग त्याचे कारण काही असू शकतं, जेलसी असू शकते किंवा मग काही म्हणजे बायका काही विचार करू शकतात, असं काही असेल आणि त्याच्यामुळे किती क्राईम्स होतात हे सुद्धा आपण बघतो. मग रॅगिंग असू शकतं, ड्रग एडिक्ट, सुसाइड, काही होऊ शकतं. Yes, of course. आणि म्हणजे जसं अभी जैसा हमने बोला कि रीजंस कुछ भी हो सकते हैं या लोग ऐसे करते हैं, कहने की बजाय वी शुड थिंक अबाउट आवरसेल्व्स। यू नो, इस बात पे मुझे महात्मा गांधी जी का एक कोट याद आता है कि बी द चेंज यू वांट टू सी इन द वर्ल्ड। सो वो चेंज तुम बनो जो तुम दूसरों में देखना चाहते हो। तो क्यों ना हम ये जो हमारा पॉडकास्ट है, इसके एंड में हम खुद से ये कहें कि दिस सेल्फ इम्प्लीमेंटेशन वी विल डू, कि हम आज से ये ठानते हैं कि ना हम किसी को जज करेंगे बुरी के तरीके से, उसमें कमेंट पास नहीं करेंगे या उसको किसी गलत नजर से किसी क्राइम में ऐसी कोई हेल्प नहीं करेंगे। बीइंग गर्ल्स, बीइंग फेमिनाइन, लेट्स टेक इट इनिशिएटिव। Yes.